प्रभूची स्तुती असो, परमेश्वराच्या महिमा असो. महिनेमच्या व्हॉइस ऑफ नेशन्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि लवकर येण्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने माझा प्रेमळ सलाम. देवाचे वचन सांगते आणि नवीन द्राक्षरस जुन्या कोडग्यामध्ये भरत नाहीत, कारण असे केल्याने कोडगे फुटतात आणि द्राक्षरस सांडतो आणि कोडगे नष्ट होतात. पण नवीन द्राक्षरस नवीन कोडग्यामध्ये भरतात आणि दोघेही टिकून राहतात. हालेलुया. जुन्या कोडग्या म्हणजे काय? तो आपल्याला शरीरात असलेले पाप आहे. प्रेषित पौल म्हणतात, माझ्यात चांगला करण्याची इच्छा आहे, पण मी तो करू शकत नाही. उलट मी तेच करतो जो मला करायचा नाही. हे मी नाही, तर माझ्यात असलेले पाप आहे. होय प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, काही गुप्त पापे आहेत जी आपल्याला देवाच्या इच्छेपासून दूर ठेवतात. ओ माझ्या देवानो, पवित्र आत्मा आताच्या कोणाशी तरी स्पष्टपणे बोलत आहे. तुम्हाला योग्य गोष्टी माहीत असूनही आणि देवाची इच्छा समजूनही तुम्ही तो करू शकत नाही, कारण तुमच्यात लपलेले पाप कार्यरत आहे. येशूच्या नावाने मी आता प्रत्येक गुप्त पापी स्वभावाला बाहेर येण्याची आणि नष्ट होण्याची आज्ञा देतो. जो ख्रिस्त येशूचे आहे त्याने आपले वासना आणि इच्छा योच्यासह आपले शरीर क्रूसावर चढवले आहे. शत्रू ऐकू शकेल अशा आवाजात जाहीर करा, आता मी नाही, पण माझ्यात ख्रिस्त जगतो. आता माझी नाही, तर देवाची इच्छा माझ्यात पूर्ण होईल. जेव्हा तुम्ही विश्वासाने हे जाहीर कराल, तेव्हा पवित्र आत्मा मला काहीतरी प्रगट करीत आहे. आत्तापर्यंत तुझ्यावर अधिराज्य गजावणाऱ्या सर्व दुष्ट शक्ती या क्षणी नष्ट होत आहेत. नासरी येशू तुमच्या मुक्तीसाठी या मंचावर आला आहे. माझा येशू इथे आहे. सर्व काही त्यांच्या हाती द्या, कारण आज तुमच्या मुक्तीचा दिवस आहे. चला प्रियजनांनो, पवित्र आत्मा तुमच्यात कार्य करीत आहे. तो तुमचे कठोर हृदय मांसल करत आहे. आतापासून शैतान तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही, कारण पवित्र आत्मा तुमच्या हृदयावर देवाचे वचन कोरतो आहे. तुमचा मन बदलत आहे. होय, जुन्या गोष्टी संपल्या आणि सर्व काही नवीन झाले आहे. या क्षणापासून देवाच्या आत्म्याने तुम्हाला त्याच्या दिव्य योजनेत नेले जाईल. तुमची डोळे मिटा आणि स्वर्गीय पिताला सांग, पिता, मला नवीन सृष्टी बनवल्याबद्दल धन्यवाद. प्रभू, आता तुझ्या आत्म्याने माझ्यावर कृपा कर. या अद्भुत मुक्तीसाठी धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन. तुमचा हात उचला आणि तुमच्या मुक्तीसाठी देवाचे आभार माना. देव तुम्हाला आशीर्वाद देव.